दिसते का नाश्ता करा आलो. तर मित्रांनो सीनात असं झालं की नाही का CNG भरवतो आणि एकाला सांगितलं नाही का काय करता कसं करता तर म्हटलं मला माहितीच नाही असे रेट बदलले त्याला रेटचं सांगितलं विषय नाही का 21 आले 25 आले तर मला माहितीच नाही 3-4 दिवस सुट्टी होतं मला महिन्यात आले असंच चालू होतं. म्हणजे सांगायचं हे की बऱ्याच लोकांना अजून कॅबवाल्यांना माहीत नाही की रेट वाढल्यात तसे रिक्षावाल्यांना बी बऱ्याच लोकांना माहीत नाही की रेट वाढल्यात. तर 4 लोकांना विचारत जावा काय रे काय नाही म्हणजे तुम्हाला कळलं. उगाच 8 आणि 10 रुपये नका चालू गाडी नाही का. 21 आणि 25चा रेट चालू आहे तर तुम्ही 8 आणि 12 का पळताय नाही का. हे कॅबवाल्यांचं झालं आणि रिक्षावाल्यांचं चाललं आहे 17 तर तुम्ही 12 आणि 13 रुपये का पळताय. स्वतःच्या हक्कासाठी भांडणार आहोत. मला 10 वेळा सांगून चोकलं मी नसं येत एखादं डायरेक्ट त्याला सांगा पहिलं नाही ऐकलं तर मग ताई दादा सॉरी म्हणायचं उतरवायचं बिंदास. त्याला काय फुकट सर्व्हिस देत बसायचं नाही कारण आपल्याला माहिती आहे रिक्षेचा खर्च किती नाही. कारण रिक्षाचं तरी कमी आहे पण कॅबवाल्यांचा किती खर्च आहे त्यांचा तरी लय खर्च आहे. तरी पण काय असो कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जे रेट आहे त्या रेटनेच न्यायचं. जास्त पैसे कोणाकडून घ्यायचे नाहीत. व्यवस्थित धंदा करायचा काय ना कोणाला टेन्शन आहे नाही का. चला नाश्ता वगैरे सगळं झालं असो काय हरकत नाही. CNG भरले 200चं टार्गेट 1600 रुपयाचं काल नाही झालं ठीक आहे काय हरकत नाही. एका दिवस जातो तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण कवर करतो. तुम्हाला काय माहिती तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय माहिती असं पद्धती तुम्हाला माहिती सर्व पहिल्यापासून बघत आला असाल तर काय विषय नाही. तर आज जरा उशीरच झाला बघायला गेलं तर वाजलेत 8:50 परत 9 वाजायला लागले. काय करायचं तर जाऊ दे जेवढं होईल तेवढं होईल काही विषय नाही. पण खाचायचं नाही 100% द्यायचं. आपलं शेवटचं शेवट भाऊ किती होते किती आहे पण 100% आणि जर लवकर झालं तर म्हणजे खालचं बी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. भाऊ काय होते काय नाही. चला सुरुवात करू आजच्या खेळायला. चला आपण आता आहोत पुणे स्टेशनला आणि इथं एक जण आता एक कस्टमर होतं त्याला धायरीला जायला एखाद्या 500 रुपये निघाले. डोकं नाही म्हणलं एक रेट डोकं तर फिरलं साहजिक आहे राव. इथं 200-300 होतं तुम्ही तिथं 500 रुपये घेतं म्हटलं. त्यामुळे लोक आतमध्ये थांबत नाही. त्यामुळं त्या जुन्या लोकांमुळे नवीन ड्रायव्हरला बी कामं भेटत नाही. नेपोटिझम नाही आहे ॲक्च्युली. तर मित्रांनो आपण आत्ता आहोत PCMC मध्ये वेस्टर्न सोसायटीचे. तर बराच वेळ थांबल्यानंतर मग काय सांगू तासभर का 2 तास थांबल्यानंतर ऑर्डर पडली. 500 रुपयाला 25 रुपये कमी आहेत. एवढे 465 झाले 70-80 25 नाही 35 मला वाटतं 65 70 80 90 100 त्यामुळे नापास झालं नाही तर मी असं काय हरकत नाही. टोटल आतापर्यंत 465 रुपये झाले जे की खूपच कमी झालेत. आणि काय झाले काय माहिती आज ऑर्डर मला पडली तर बसा नाही. ओलाला रिचार्ज मारलं आहे. ओलाला इतके दिवस रिचार्ज नाही मारलं ऑर्डर नाही म्हणून ओलाला रिचार्ज मारलं. कारण मला एक ऑर्डर पडलेली 2 ऑर्डर पडलेले जे की साहजिक की बसली नाही आहे. मोठे ऑर्डर पडले ओलाला नाही का. म्हटलं चला मारा मग आणि मारलं तर ऑर्डरच नाहीत. स्टेशनला गेलो नियर बाय स्टेशन होतं तर स्टेशनला गेलो म्हटलं तिथनं ऑर्डर पडल तर तिथनं बराच वेळ थांबल्यानंतर तास 1.5 तासानंतर गाड्या होत्या बरं का. गाड्या होत्या तरी ऑर्डर बसली नाही. येत होते ऑर्डर एक लोकल येत होते आणि एक लोकल मारलं तर त्याचा परिणाम हा झाला की तास 2 तास बसायला लागले. स्वारगेटला होतं एक जण म्हणला पेरुगेट नाही का तिथं झाला. तिथं गेलो तिथनं जे मला हे लागलं 7:30 म्हणून आपण 7:30 लागलं कारण ते कस्टमरला सोडल्यापासून ऑर्डरच पडा ना मला. त्यानंतर आत्ता ऑर्डर पडले त्यांना मला वाटतं त्याला मी 10 वाजता सोडलं असेल. वाजल्यात 12:47 म्हणजे 12 वाजता मला ही ऑर्डर मिळाली 2 तास. त्यानंतर मला 2 तास ऑर्डर नव्हती. इतकं इरिटेट झालं ना लई इरिटेट झालं. एखादं 7:30 असतं माणूस त्याला सोडल्यापासून मला ऑर्डरच नाही पडली. मला वाटलंच स्वारगेटला होता असं वाटलं कशाला पिकअप करता होते पण परत म्हटलं नाही की ह्याला सोडता या माणसाला दुसरी एखादी मोठी बसेल. तिथनं मी थांबतोय बसानाच आणि पडले तरी रॅपिडोला बसाना. काय झाले काय माहिती. असं एखादं दलिंद्र कस्टमर तुमच्या आयुष्यात असं एखादं दलिंद्र कस्टमर आला काय सांगा. दलिंद्र म्हणू शकता किंवा पनौती म्हणू शकता. पनौती माणूस होता तो बसल्यापासून मला ऑर्डरच पडली नाही आणि पडले तर हाताला लागले नाही तर भाऊ सकाळची गाडी कधी थांबली नाही आपली. आणि नशीब माझं मी डोकं चाललं स्टेशनला जाऊ. स्टेशनला बी गेलो तासभर थांबलो त्यानंतर ऑर्डर पडली. डोकं माझं इतका अक्षरशः भंजाळली की 500 रुपयाला बी 30-35 रुपये कमी आहेत अजून. आणि 1 वाजायला लागलेत फार 1 वर काटा हवे 12:48 झालेत.
काय करू सांग आता. 1600 रुपये करायच्या तशी धड 500 बी नाही आले. कसं होणार सांगा तुम्ही आता. भूक लागायला लागली, अवघड लागा. तर मित्रांनो दुपारचे वाजले 3:04 आणि खूप स्लो धंदा चाललाय. डोक्याला बोललंय उशवाड बघा. आता काय सांगू, डोक्याला दुखायला लागलंय. डोकं दुखण्याचं कारण तुम्हाला कालच सांगितलंय, ऊन. आणि अजून जास्त दुखायचं कारण आज की ऑर्डर कमी येतात आहेत. पण मला बसा ना पडा ना, उबेरला पडा ना, रॅपिडो आणि ओलाला पडतात. ते ओलाला रिचार्ज मारलंय पण हाताला बसा नाही, आणि रॅपिडोला बी बसा नाही. काय झालं काय माहिती, पडतात गपकेच जातात. आणि ते ओलाचं तुम्हाला सांगितलं ते पट्टी संपायच्या वगैरे जाते. लोकांनी काही जणांनी काय केलं आहे मला आता काल परवा कळलं आहे. 2 व्हीलरचं त्यांनी ॲप्लिकेशन घेतलं आहे जे की गुगलवर भेटतं. मला भेटलं नाही, मला भेटलं मी विकत होता काय करणार. तर त्यात ॲक्सेप्ट होतं लगेच. ती पट्टी संपायच्या अगोदरच ॲक्सेप्ट करू शकतो. त्यात ते आठवडाभर चालणार आहे त्यांचं, आठवडाभराने बंद पडणार आहे. पण परत ते मग दुसरं वर्जन कुठलं तरी खूप काय आणतात काय माहिती राव, मला भेटणार नाही. लय पोरं तशी करतात बरं का. ओलाचं जर कोण बघत असेल ऑफिसमधला माणूस लक्ष द्या इकडं. ॲप चालतोच कसं मला हे कळत नाही आहे. 3 व्हीलरचं 2 व्हीलरमध्ये चालतोच कसं, चाललंच नाही पाहिजे. आणि ती ब्लॅक पट्टी आणताच का तुम्ही, पहिलं आणायचं तसं डायरेक्ट ऑर्डर सोडा. जो पकडल रॅपिडोसारखी ते परवडलं, जो पकडल त्याची. हे तुम्ही पट्टी आणताय, ते पट्टी संपायच्या अगोदर 19 रिचार्ज मारलाय, वाया चाललं. एक बी ऑर्डर बसा नाही मला. लुबडी चालली राव, काय सांगायचं. 750 रुपये झालेत, वाजल्यात 3:06. आता 1000 कधी होतील आणि कधी 1600 होतील. कालचं रिकवर करायचं तर अवघडच आहे, आजचं तरी होतं का नाही काय माहिती. आत्ताच मित्रांनो तोंड धुतलंय, टेन्शन लय आलं आपल्याला. टेन्शन काय घ्यायचं, गेलं उडत नाही, पडले तर नाही ऑर्डर, काय फरक पडतोय. ऑर्डरवरनं काय राहिले आपल्याला. आज किती तारीख आहे, 3 तारीख आहे ना. गेला गाडीचा हप्ता, मोबाईलचा बी हप्ता गेला, काय टेन्शन आहे बाबा. पडले नाही पडले ऑर्डर, एखाद दिवस जातो ब्लॉग. काल गेला आज गेला, उद्या सुट्टी करू, परवा जाऊ का आम्हाला, सोमवार होतो. विषय काय होतो तुम्हाला सांगतो आता. गाव ऑर्डर कमी झाल्यात, तर मे महिना आहे, सगळ्यांना सुट्ट्या लागल्यात, सगळे गावाला गेलेत, कशा ऑर्डर पडणार तुम्ही सांगा आता. म्हटलं तरी बघू, म्हटलं घरी बसून तरी काय करणार. मे महिना म्हणून काय घरी बसणार थोडी आपण अख्खा महिना. काय नाही, जे होईल ते करायला लागतं ना. हा मे महिना अख्खा असंच राहणार आहे. 1000-1200 झालं की देव पावलं म्हणायचं. तरी बी आपण 1600-1700 करण्याचा प्रयत्न करू. खालीवर होत राहणार, काय विषय नाही. पण बघू, आपण आपले 100% द्यायचा. मी आज टाऊनमध्ये आलो आहे, काळेवाडी फाटलं होतं, लेवळ झाला, ऑर्डर पडला नाही. म्हणलं चला आता जस्ट पाणी सगळं गरम होतं, घेतलं धुवून तोड. आता काय करणार, ओतून टाकलं सगळं, कारण तिकडं भरलेलं काळेवाडी पडायचं ते टेस्ट वेगळं लागते. म्हणलं जमणार नाही आपल्या बॉडीला, त्यामुळे म्हणून तोड बिंड जरा फ्रेश हो. कारण इकडं औंधच्या पुढे गेलं ना पाणी वेगळंच लागतं. तिकडच्या लोकांना जमतं, पण तिकडच्या लोकांना इकडचं नाही जमत, आणि इकडच्या लोकांना तिकडचं नाही जमत. असं काय विषय नाही. 4:24 झालेत. आता आपण औंधमध्ये आलो आहे. आता बघू कुठंतरी पाणी भेटते का, नाहीतर जाऊ युनिव्हर्सिटी मार्गे घरी जाऊ. जे आता घराकडं पाहिजे ना ऑर्डर, कारण घरी जायची वेळ झाली. जे पडेल आपल्या टायमात जायचं, आपल्या टायमात जायचं. जे भेटेल ते पदरात पडेल, जे 1000, 2000, 500, 400 जे पडेल ते. ब्राईटनेस. तर मित्रांनो आता जस्ट निरा पेले आपण. नाव फिलिंग बेटर. SB रोडला आपण आता ऑर्डर पडो नाही पडो काय फरक पडत नाही. आपण आता इथनं घरी. मैं तो डूब गया, बर्बाद हो गया भैया. आज वाटलं नाही का होईल 1600-1700, 2000 बी असं वाटलेलं. पण काय आता नशीब. मे महिना असंच रे, एक महिना असंच. उन्हातानाचं किती कष्ट करा, काय सांगू आता. असो, डोक्याला टेन्शन, त्यामुळे म्हटलं थोडं चिल व्हावं आणि प्यावं थोडं निरा. झालं चिल, काय विषय नाही. 700 रुपये झाला आत्तापर्यंत.
आतापर्यंत आपले 1600-1700 होतात, एकेकाळ 250 व्हायची, ते जाऊन दिवस गेला. सध्याचं बोलू, सध्या तरी या टायमाला 440 झाल्यात, म्हणजे 5 वाजेपर्यंत 1600-1700 कसे भेटतात आपले, पण आज निश्चित 700 रुपये झाल्यात, म्हणजे 1000 रुपये मायनसमध्ये आपण, जे की खूप मोठी गोष्ट आहे. आणि 4 कांड्या होतं, फुल होतं आज नाही का, काल बी कमी झालं ना, त्यामुळे आज 200 रुपये फुल झालं. 3 कांड आहेत. हा निरा एक नंबर. अवघड दिसते दादा, मे महिना असो, जसं चालन तसं चालवायचं. पण भाऊ जून, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर रिक्षावाल्यांना माहिती आहे काय नाही. आपलाच विषय फुल धंदा असतो. पावसाळ्यात म्हणाल ना लय धंदा, म्हणजे लोक 2 व्हीलरवाले बी असतात ना, काही जण भेटतात नको जायला. नवीन तर लोकांना छत्र्या हे ते नसतं नाही का, रेनकोट हे नसतात, तर आठवडाभर तरी जास्त असतो व्यवसाय. नंतर बी असतो, नाही असं नाही, पण बरेच जण 2 व्हीलरवाले ऑफिसला जायला रिक्षाच करतात, जे की चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपला फायदा आहे. बरेच लोक कारने बी जात नाही, कारण सगळीकडे स्विमिंग पूल झालं असतं, फक्त रिक्षावाला बादशाह असतो जावा. रिक्षावाला कुठनंही कसाही घालतो, कारण तो लोकल असं त्याला माहिती आहे कुठनं कसं काय जायचं. पुढचे 4 महिने, आता हा महिना समजा अख्खा फ्लॉप जरी गेला, जाऊन तर देणार नाही आपण पूर्ण आपले 100% नाही. समजा 15 दिवस, 1 महिन्यापेक्षा 1 महिना 30 दिवसापेक्षा 15 दिवस मायनस, म्हणजे नाही झाला धंदा, काय हरकत नाही. 500-600 तरी होईल, ते तरी कोणाचे नाही का. आपण झोमॅटोत किती कमवतो, 300 रुपये रोज, 300 रुपये 400 रुपये सगळं जाऊन, ते बरं आहे ना त्यापेक्षा तरी. काय विषय नाही भावांनो, जाऊया आपलं आता घराकडे. पडलं तर घराकडेच पाहिजे ना तो ऑर्डर, स्वारगेट कात्रज. जास्तीत जास्त नरे धायरी बी चालेल, धायरीवरनं कसं बी येईल मी, नियर बाय. बघू आता काय बोलू, बडबड करायला बसून मग काय दुनियाचं सांग. कट होते सारखं कारण ओलाचे छोटे ऑर्डर पडते ते 50-50 रुपये. पिकअपला 2-2 किलोमीटर जा म्हणतात आणि ड्रॉपला 2-2 किलोमीटर. 50 रुपयासाठी 4-4 किलोमीटर नेण्याचं कोणी सांगितले. आणि मोठ्या ऑर्डर तर काय सांगू तुम्हाला, सकाळभरनं ते सांगतो मी. पट्टी संपायच्या गुल होते, नेपोटिझम करते ते ओलावाले. 19 रुपये घेऊन जास्त नाही रे, 200 2-3 ऑर्डर जर दिले ना, 500-700 रुपये धंदा. तुमच्याकडून जास्त काय नको, 500-700 धंदा द्या तुम्ही. 500 द्या, उबेर 500 देईल, रॅपिडो 500 देईल, झाले 1,500 रुपये. काय मागतोय जास्त तुम्हाला, काय तेच बडबड करून व्हायचा का नाही. ओलावाल्यांनो, तुमचं जे ॲप आहे त्यावर तुम्ही नीट काम करा. बरेच ड्रायव्हर लोक तुम्हाला फसवतात दुसऱ्या ॲप्लिकेशनवरनं, म्हणजे नाही का तुम्हाला मागाशी म्हटलं 2 व्हीलरच्या ॲप्लिकेशनवरनं ॲक्सेप्ट करतात. कसं होतं ते मला कळत नाही. हे कुठले ॲप वापरतात ते काय माहिती, व्हर्जन कुठलं वापरतात, वेगळ्या व्हर्जनवरनं ॲक्सेप्ट तरी कसे होते मला हे कळत नाही. एकच व्हर्जन ठेवा, एकच ॲप ठेवा, जेणेकरून सगळं व्यवस्थित चालेल. बाकीचे जे आहे ते सगळं डिलीट करून टाका. तुम्हाला बी त्रास नाही, आम्हाला बी त्रास नाही. आणि जसं रॅपिडो, ओला, उबेर जसं टाकतात, ज्याला बसेल त्याला बसेल, एकच ऑर्डर सोडा, ज्याला बसेल त्याला बसेल. उगाच लोक बघून नवीन ड्रायव्हरला टाकतात, जुन्या ड्रायव्हरला टाकत नाही. आणि त्यात बी पट्टी संपायच्या अगोदर ऑर्डर करू होती, मग मला नाही घ्यायचं, मी चालू. तर मित्रांनो, आपण आलो आहोत पार्किंगला आणि वाजलेत 5:30. आजचा व्लॉग इथं सेंड करूया. येताना तर काही पडली नाही, पडत होती हडपसर साईडला पडत होती, एक वाहुलीला पडलेली. तिकडे जायचं नाही, सकाळपासून पडली नाही बरं का. तिकडं जेव्हा घरी जाईन तेव्हा काय ते जाऊन संपला, भेट होते.